ह्या बघा मी आज बनवलेली आहे पुरण पोळी. आता तुम्ही मला म्हणताल रुपाली ताई आज काही सण नाही काय नाही पुरणपोळी कशी काय, तर बघा हे जे पुरण आहे ना हे आज नाही केलेलं तर होळीचे दिसतंय पुराणी. आणि मला डाळ बरं का जरा जास्तच घालायला लागती. आता का लागते डाळ जास्त घालायला, तर शौर्यला लय पोळी आवडती. त्यामुळं मग सण होऊन गेला ना तरी आमच्या घरामध्ये 7-8 दिवस आधीमध्ये पुरणपोळ्याच असतात. कारण शौर्यला आवडती या, त्याला 3 टाइम जरी पुरणपोळी दिली ना खायला तरी तो खातो. त्याला लय पुरणपोळी आवडती या, म्हणूनसाठी आज मग मी सगळ्यांनाच पुरणपोळ्या बनवलेले आहेत. आता तुम्ही मला म्हणताल आता पुरणपोळी खायची कशा बरोबर, कारण आमटी नाही ना. आमच्यात आमटी बरोबर खातात बरं का पुरणपोळी, पण आता आमटी नाही तर त्यासाठी ना मी असं सांगितलं या दुधाबरोबर खा. दुधाबरोबर पण खात्यात बरं का. शौर्य नाही दुधाबरोबर खात, त्याला आमटीच आवडती. पण आर्याचे पप्पा ही दुधाबरोबरच पुरणपोळी खात्यात. मग शौर्य नाही खात तर शौर्यला म्हणलं आता खा मग सुकी, तू नाही खात तर चला अजून काय बनवलेलं आहे मी. तर ह्या बघा मसाले भात. हा भात जी आहे ना ती ह्याच्यातला आहे, राजम्यामधला आहे. इकडं पुण्यामध्ये ह्याला राजमा म्हणतात, आपल्या तिकडे खेडेगावला याला गेवडा म्हणतात. तर ते गेवड्यामधला भात मी केलेला आहे. पुरणपोळी केलेली आहे. दुधाबरोबर खाऊ द्या नाही तर कशाबरोबर खाऊ द्या. आता तर जास्त काय केलं नाही बरं का, एवढंच केलेलं आहे. तर बघा अजून पण पुरण आहे. 2 किंवा 3 पोळ्या होत्या एवढं आहे पुरण. तर उद्याचा नाश्ता शौर्य आर्याचा होऊन जाईल एवढ्यामध्ये. तर बघू आता आपलं कारागीर काय करते. तर शबा का आरू ते आता ह्यांना आनंद एवढा का झालाय तर तुम्ही थोडक्यात ओळखलेलंच असणार आहे. या बघा इकडं काय चाललंय. इकडं मॅच चालली आहे आणि हा जी आपला पोट्या आहे ना पोट्याच का काय मोठ्या बुट्ट्या. हा आणि इकडं बुट्ट्या, हा पोट्या आणि इकडं बुट्ट्या. तर ह्याला आहे ना इतकी मॅच आवडती या. जशी मॅच लागली ह्याने लगेच अभ्यास म्हणजे दुपार धरून हा अभ्यास करतोय. पण मॅच लागायच्या पहिलं त्याला इकडं काय छाती बडावती या. हा दुपार धरून ह्यांची परीक्षा चालू आहे तर दुपार धरून हा अभ्यास करतोय. पण ह्याला मॅच लागायच्या पहिलं अभ्यास कंप्लीट करायचा होता. बाळा केला का कंप्लीट अभ्यास? केला का? फायनल एक्झाम साठी वाचलं? फायनल एक्झामचं जाऊ दे, महत्वाचं म्हणजे इथं पोचायचं म्हणलं ना तर तुला पहिली शाळा शिकायला लागेल. शाळा महत्वाची आहे. तू आता फायनल चालू आहे त्यांची म्हणून तू तुझं दप्तर भरून ठेवलं ना. होय अभ्यास केलाय आणि आता उद्या रिव्हिजन करेल. रिवाइज करेल. कधी? उद्या. किती वाजता? 8. उठणार का लवकर? मी पण उठला. हा उठतेच बरं का. हे झेंडा का फाडती. तर हिने आता बनवला ह्या झेंडा. जशी मॅच लागली ना तसा हिने झेंडा बनवायला घेतला पहिला. तर ह्या बघा आपल्या देशाचा झेंडा हिने बनवलेला आहे. आणि लय बनवती बरं का ही. असं घरामध्ये ना असं मॅच लागली की हिची झाली सुरुवात ही अशी कलाकारी दाखवण्याची. ही काय ह्या बघा झेंडा घेऊन बसलेली. कोण जिंकणार आहे बबलं? इंडिया जिंकणार आहे होय. बाळा रडायचं नसतं या, कारण कसं होतंय माहितीये का, आऊट जर झालेत ना आपल्या इंडियातलं कोण आऊट झालं ना की शौर्य लय रडतो या. तर बाळा हे रडायचं नसतं. हा खेळ असतो एक, म्हणजे जिंकलं पाहिजे असं नाही. जिंकले पाहिजे इंडिया, पण हा खेळ असतोय. रडायचं काय त्याच्यामध्ये. हा खेळ असतोय. हार जीत ही चालूच राहते या. असं हार नाही कधी मानायची ना. रडायचं काय. तर 2 जण बघा आऊट झाली. सेमीफायनल आहे. होय आता काय जिंकल नाही या दोघांमधून, इंग्लंड आणि इंडिया मधून, ते फायनल मध्ये जाईल ना. होय त्यानंतर ट्रॉफी. बाळा एवढं वाईट वाटून एवढं घ्यायचं नसतं या, कारण कसं असतं ही हारजीत असती ना. मग पण आपल्याला सगळेच आता इंडियन जे आहेत आपले काय झालं रनआउट आऊट काय माहिती. आता ती खेळतात पण ह्यांचा जीव दागदुख होतोय. आर्याला ना आरू तुला कळतं का मॅच? रनआउट झाला. बाळा एवढं नाही डोक्याला टेन्शन घ्यायचं. काय एवढं टेन्शन. आता आऊट होईल हे वाईट वाटतंय. सगळ्यांनाच वाटतंय ना वाईट. आपण जिकावू सगळ्यांनाच असत. आता त्यांचे जे लोक आहेत तिकडची त्यांना पण वाटतं ना आपण जिकावू. पण ते एक हे असतो, खेळ असतोय रे बाळा हा एक. बरोबर का नाही? हे 2 जण तर शांतच झाली. जाऊ द्या आता होऊ द्या. जेवणार आहे का नाही मग तुम्ही? जेवणार आहे ना.
जेवणार आहे ना हा जेवणार आहे का बाळा तू आता इथं काय होतंय ते बघू दे आऊट आहे ना आऊट आहे सेट बॅटर आउट झाला म्हणजे काय झालं म्हणजे तो खेळत होता चांगला हम्म. आउट झाला रन आउट अगं बाय आहे का आता बिचारा ग बाय उगाच आऊट झाला होय तसंच होतंय मगाशी पण एक पोरग आऊट झालं ना संजू सॅमसन होय ते पण आऊट झालं ना 100 बनवायचं होतं बनवाय रन बाकी होते होय हा त्याचं ह्याला लय वाईट वाटलं की त्याचं 11 तरी व्हायला पाहिलं होतं म्हणून शौर्य बाळ जराशी दुःखी झालं आणि अश्रू शौर्याच्या डोळ्यामध्ये थांबत नव्हतं मग अशी ते आऊट झाल्यावरती बाळा रडायचं काय पुरीन वाणी तू असं जर रडत राहिला जर समजा तू तिथं गेला खेळायला तर तुला कोणी आऊट केलं तर तू तोंड जोडून घेशील तिथंच हा असं असतं का रे बाळा तवा ते खेळ असतोय रडायचं काय त्याच्या म्हणजे रडण्याचं काहीच नसतंय बाळा रडण्याचं हा तेव्हा का ते कसं दाताड काढतीये हा मग हा आहे ना परत अरे होय अरे आज ह्यांच्यावरती लय मेहरबानी आहे देवाची कृपा आहे आज इंडियावरती आपल्या किती 2 कॅच सुटलं ना हा ना मग काय बरं चला लावा तुमची मॅच पण महत्वाची त्यांना मॅच बघायची चला सगळ्यांना एवढं व्हिडिओ स्टॉप करते या सगळ्यांना हे सांगते की या जेवण करायला कारण आता आम्ही जेवण करणार आहे बाय बाय टाटा सगळ्यांना बाय बाय सगळ्यांना बाय बाय सगळ्यांना आणि इंडियासाठी हे करा ना प्रार्थना करा ना इंडियाची कवी म्हणून तुम्ही पण करणार का नाही करणार ना हा बरं बरं ठीक आहे चला चला बाय बाय सगळ्यांना